हॅलो, माझं नाव भाग्यश्री. इंस्टाग्रामवर माझं सांबारवाडी या नावाने पेज आहे. सो मी यूट्यूबवर जरा लॉंग लेनचे व्हिडिओज टाकायचा प्रयत्न आजपासून करते. बघूया कसं होत आहे पुढे. मी आज सकाळी माझ्या फार्म हाऊसवर आली आहे. आज आमच्या फार्म हाऊसवरले जे छोटे छोटे झाडं मी लावले आहेत ते मी तुम्हाला दाखवते. सो पहिले हा बोगनवेल, त्यानंतर हे पांढरं देशी जास्वंद आहे. हा पॅट्रिया नावाचा वेल आहे जो सगळ्यांना आवडतो माझ्या पेजवर. याचं घरी मेन झाड आहे, ते जवळपास 25 वर्ष जुनं आहे. याच वर्षी मी त्याचं रोप केलं होतं आणि ते इथे लावलं आहे. हे पिंक डबल कणेर आहे, हा म्हणजे ओलिएंडर ज्याला म्हणतात. इथे तुम्हाला दिसू शकतो एक फुल आलंय. याला उन्हाळ्यात भरभरून फुल येतात. खूप मोठं झालं आहे हे, तुम्ही बघू शकता. याचं साईज किती मोठं झाड झालं आहे. त्याच्या मागच्या साईडला हे वडाचं झाड आहे. या वडाच्या झाडाला 8-9 वर्ष झाले आहेत. हे पण आम्ही घरीच रोप बनवलं होतं काडीने. त्याचं इतकं मोठं झालं आहे आता. यावर्षी त्याला पहिल्यांदा फळं आलेत. सॉरी, या साईडला गेलं की हे खंडू चक्क्याचं झाड आहे. हे तुम्ही ऐकलं असेल, याच्या पानांचा रस जो असतो तो जर तुमचे हाडं वगैरे फ्रॅक्चर झालं असेल तर त्याच्यासाठी वापरतात. हे ते झाड आहे. वसंत ऋतूमध्ये तर हे फुलांनी भरून जाईल. खूप मधमाशा येतात त्याच्यावर. ही बॅक साईड आहे आमचं देशी गावराणी जे लाल रंगाचं हिबिस्कस असतं त्याचं. आणि हा दूध मोगरा आहे, त्याचे मी समोरनं दाखवते फुलं. हे एक मोठं पेरूचं झाड आहे. छान पेरू आहे त्याला, मोठा साईजने. ही काटेकोरांटी पिवळी. हा वेल आहे लसण्या वेल. याचा बार आताच येऊन गेला. मस्त जांभळ्या रंगाची फुलं येतात, पांढरी जांभळी मिक्स. इथे सगळ्या आमच्या काटेकोरांटी होत्या ज्या आता मी काढल्या आहेत. म्हणजे त्याची कटाई केली, आता पुन्हा त्याला फूट येईल. हे टर्नेराचं झाड आहे पिवळं. हा पांढरा वेली गुलाब आहे. एक कळी आली आहे, बार तर येऊन गेला त्याचा. आता याची कटिंग केली की पुन्हा याला फुलं येतात. हे झाड आहे राय आवळ्याचं. याला क्लस्टरमध्ये आवळे येतात. आत्ता जस्ट याला फुलं यायला लागले आहेत. हे बघा, छोटे छोटे आवळे पण लागले आहेत. हे दिसतात. इथे बघा किती छान फुलं आलेत. सो असं बाहेर गेलं की हे थोडं ऊन या साईडला पडतं. ही कृष्ण तुळस. खूप इथे तुळशीचं बन होतं पावसाळ्यात. हे डबल हिबिस्कस आहे. आईने सगळे फुलं देवासाठी तोडल्यामुळे तुम्हाला दाखवायला काही नाही आहे मला, बट पहिलाच ट्राय असल्यामुळे बघूया हॉरिझॉन्टल व्हिडिओजचा. हे आमचं एक छोटू पिल्लू. ये, हे कुंदाचं झाड आहे. हे जास्वंदाचं झाड बघा किती मोठं झालंय. थोडंसं पाण्याचा स्ट्रेस पडला त्याला, त्याच्यामुळे पानं पिवळी झाली आहेत. पण आता ती गळतीलच सगळी, कारण वसंतात नवीन पानं आणि फुलोरा येतो. हे डबल डेकर हिबिस्कस. हे आहे तुतीचं झाड, मलबेरी जे म्हणतात. उन्हाळ्यात मस्त त्याला मलबेरीज येतात. आता लागल्या आहेत छोट्या छोट्या. इकडे पण बरेचसे जास्वंदाचे झाड आहेत. आणि हे सगळे बोराचे झाड आहेत, मोठे मोठे बोर आहेत, सगळे देशी. सो असा. आणि त्या साईडला मी जरा हे लावलेत, झेंडू आणि गोकर्ण लावायला नव्याने काळ्या वगैरे करून घेतल्यात, आधार.
सो हा एक पार्ट आहे आमच्या बगीच्यातला. आता आणखीन दाखवते तुम्हाला मी. झाडांच्या वगैरे व्हिडिओसाठी तुम्ही मला सांबारवाडीवर फॉलो करू शकता इंस्टाग्रामवर. स्पेलिंग आहे SAMBAARWADI. माझ्या बायोमध्ये तुम्हाला दिसेल ते. सर हा माझा पहिला लॉंग लेनचा व्हिडिओ. बघू कसं होत आहे. मी काही एडिट वगैरे करणार नाही आहे. हा जास्त नॉर्मलच आपला शूट केला आहे. हळूहळू सुधारणा होईलच. थँक्यू फॉर वॉचिंग.